आणि स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। जरांगेजी, आपलं स्वागत आहे झी 24 तासवर। तुम्ही बच्चू कडू यांच्या या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि तुम्ही स्वतः नागपूरच्या दिशेने निघालात असं कळतंय, काय आपली प्रतिक्रिया आहे? हो, ज्यावेळेस का दादा काय असतं, आता शेतकरी तिथं पावसात बसलाय, आपले संसार सगळे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या मागणीसाठी जर तिथं बसलाय तर आता आटीतटीची वेळ आहे। आटीतटीच्या वेळेस आपण शेतकऱ्यांना साथ द्यायची असती, म्हणून मी आजारी असताना सुद्धा गोळ्या औषध घेतले आणि डायरेक्ट सगळ्या तिथल्यांशी बोलून निघालोय। कारण आता ही वेळ आहे, योग्य वेळ आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणं आणि शांततेत। माझं तिथल्या आंदोलकांना आव्हान आहे, राज्यातल्या पण आव्हान आहे, आपण जर शांततेत ही लढाई लावून धरली तर 100% आपण जिंकू शकतो। फक्त सगळ्यांनी शांततेत बसून राहावं, नसता आंदोलन भरकटल असं व्हायला नको। जरांगेजी, आपण पाहतो या आंदोलनाच्या निमित्तानं शेतकरी नेते जे आहेत राज्यभरातले ते पुन्हा एकदा एकवटताना आपल्याला दिसत आहेत। चांगली गोष्ट आहे। हे बघा, आपलं वैयक्तिक मतभेद असतात, मनभेद असतात, ते असतं वैयक्तिक, पण राजकारण समाजकारण सुरू असतं। पण ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या जीवनाशी एखादा विषय येतो, त्याच्या भविष्याशी एखादा विषय येतो, त्यावेळेस आपण मतभेद सगळे बाजू सारून ताकदीनं एक जीवन उभं राहायला पाहिजे। की आज आम्हाला किती दुःख झालं की आज शेतकरी गरीब तिथं बसलाय, अपंग दिव्यांग बसलाय आणि तिथं त्यांच्यावरती आता वेळ आली, मग ही अटीतटीची वेळ आहे। अशा वेळेस ना आपण सगळं बाजूला झुगारून लावायचं असतं। आणि आम्ही आहेत ना, ही 24च्या माध्यमातून सांगतो, आम्ही खमके आहेत ना, खंबीर आहेत, निघालोच नांदेड आम्ही नागपूरच्या दिशेनं। शेतकऱ्यांना कधीही आम्ही उघडं पडू देणार नाहीत। फक्त शेतकऱ्यांनी शांततेनं जे ठिकाणी आंदोलनाचं ते मुख्य केंद्र आहे त्याच ठिकाणी राहावं, पण शांततेत राहावं, म्हणजे आपल्याला 100% विजय मिळून देता येईल शेतकऱ्यांना। आता माघार जर घेतली तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही। मात्र हे जे आंदोलन उभं केलं जातंय हे कुठेतरी सरकारच्या पातळीवर चिरडण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील यांच्याकडनं केला जातोय। कारण संध्याकाळी 6 वाजता संपूर्ण ज्या ठिकाणी आंदोलक बसले होते ती जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आणि 5:58 मिनिटांनी त्याची ऑर्डर त्यांना मिळाली। त्याच्यामुळे सरकारच्या पातळीवर हे आंदोलन कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतोय असाही आरोप आहे। सरकारनं हे करायला पाहिजे कधी पण की मान्य न्यायदेवतेच्या आडुंगी राहून गोरगरीब शेतकऱ्यांवरती अन्याय नाही करायला पाहिजे। न्यायदेवतेलाही पण माया आहे ना, शेतकऱ्यांचेच लेकर आहेत, न्यायदेवता म्हणजे शेतकऱ्यांचे सुद्धा लेकर आहेत। ते काय शेतकऱ्यांवरती अन्याय होईल असं करणार नाहीत। परंतु जर असे काही निर्देश निघालेच न्यायदेवतेचे तर आपण पुढचा डाव सरकारवरती काय टाकायचा तो शांततेनं टाकणं गरजेचं असतं। आता तिथे गेल्याच्या नंतर चर्चा होईल, मी त्यांच्याशी सगळ्यांशी बोललोय की आंतरवाली येऊन मी निघालोय म्हणून, बच्चू भाऊ असतील, शेट्टी साहेब असतील, तुपकर सर असतील, त्यांची सगळ्यांशी बोललोय की आम्ही सुद्धा येतोय, फक्त शांततेत घ्या आणि आहे त्या ठिकाणी शांततेत आपण सगळे बसा। जरी सरकारनं एखादा डाव टाकला तरी प्रति डाव कसा टाकायचा हे आपल्या हातात असताना आपण तो प्रति डाव शांततेत टाकायचा आणि शेतकरी जिंकून द्यायचा। पाटील, तुम्ही देखील दसरा मेळाव्याच्या माध्यमातून घोषणा केलेली होती, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलन उभं करण्याचा तुम्ही इशारा दिलेला होता, राज्यभर तुम्ही फिरणार होता, त्या संदर्भातलं काय नियोजन आहे? नाही, आता ज्या दिवशी मी या शेतकरी मायबापांसाठी लढायला उतरन ना त्या दिवशी पळता भुई कमी करणार सरकारला। मी मागण्याशिवाय हटत नसतो। आपला धंदा असा आहे की आपण एखाद्या क्षेत्रात उतरत नाहीत आणि त्याच्यात जर उतारलो तर मी मागे सरकत नाही। आता कसं आहे, आंदोलन शेतकऱ्यांच्या सगळ्या संघटनेच्या बांधवांनी उभा केलेला आहे, त्याच्यात मी कधी हस्तक्षेप करत नाही किंवा करणार पण नाही। त्यांना बळ दिलं पाहिजे। आता वेळ अशी आहे अटीतटीची, या वेळेत त्यांना साथ दिली पाहिजे, या भूमिकेतून मी फक्त आहे, पण मी कसलाही हस्तक्षेप करणार नाही। पण ज्या दिवशी मी आंदोलन उभा करतो ना, कसं काय शेतकऱ्याला न्याय मिळत नाही ना, एका फटक्यात मीच करतो मी सगळं। तुमचं बच्चू कडू यांच्यासोबत काही बोलणं झालंय का? कारण त्यांनी संपूर्ण खरं तर विरोधी पक्षातल्या लोकांना देखील आमंत्रण दिलेलं होतं यामध्ये सहभागी होण्याचं। हो, त्यांच्याशी आत्ताही बोलणं झालं। त्यांनी आंदोलन उभा करायच्या अगोदरही 2-4 दिवस माझं आणि त्यांचं बोलणं झालं होतं, परंतु तब्येत खराब असल्यामुळे मला बाहेर नाही जाता येते। बच्चू भाऊंना माहिती आहे, शेट्टी साहेबाला, तुपकर साहेबांना, यांना सगळ्यांनाच माहिती आहे, मला नाही होत। परंतु मी आता गोळ्या औषधं घेतलेत आणि इकडं नागपूरकडे निघालोय। तुम्ही आमच्यासोबत असे जोडून राहा।